माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते अक्षय तृतीयानिमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक। पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्यासाठी इथे 1 वाटी ही चना डाळ घेतली आहे। ती चांगली 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची। इथे 2 ग्लास पाणी टाकते मी गरम। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्यामुळे डाळ छान शिजते। थोडीशी हळद टाकायची। याला झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरचे 4 शिट्ट्या काढून झाल्यात। डाळ चांगली शिजली आहे। एखादी शिट्टी तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या डाळीवर अवलंबून असते ते। आता हे गाळून घ्यायचं। यातलं जे पाणी हे येळवणे रस्सी बनवायसाठी काढून ठेवायचं। परत हे कुकरमध्ये टाकून घ्यायचं आणि यामध्ये साखर ॲड करायची। ही रशी बनवायसाठी एवढी डाळ काढून ठेवते। 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी इथे साखर टाकायची। त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं। थोडीशी विलायची पावडर टाकायची आणि कमी गॅसवरती चांगली साखर वितळून घ्यायची। आदनमधनं असं फिरवून घ्यायचं याला। साखर वितळायला लागली आहे। असं वितळून गेलं हे। चाळणीने बारीक करून घ्यायचं। आता हे पुरण यात चाळणीमध्ये काढून घेतलंय। हे गरम असतानाच बारीक करून घ्यायचं। एखाद्या ग्लासच्या साह्याने किंवा छोट्या वाटीच्या साह्याने गरम असतानाच पटकन निघून जातं। आणि एकसारखं पण होतं। पुरण काढून झालंय। एका भांड्यात काढून घेऊया। पुरण जसं बनलं तसंच पीठ मळायचं। दोन्ही सारखे असले की पुरणपोळी फुटत नाही। मग बघू शकता पुरण किती छान झालंय। रस्सी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघूया। इथं कोथिंबीर घेतली, अद्रक लसूण घेतलाय, इथं खडा मसाला घेतलाय, अख्खे धने घेतले, यातलं थोडंसं खोबरं काटून घेते। एवढंसं खोबरं घेतलंय। कांदा मोठा असल्यामुळे अर्धा कांदा घेतलाय। कांदा भाजून घेऊया। कांदा भाजण्यासाठी असं कट करून घेतलाय। गॅसवरती असं भाजून घ्यायचा। त्याच्यासोबत खोबरं पण भाजायचं। कांदा भाजूस तर इकडं धनिया आणि खडा मसाला भाजून घेऊया। कमी गॅसवरच भाजायचं आहे, पण जास्त काळे पण नाही होऊ द्यायचे। धने भाजून झाले, काढून घेते। कांदा पण चांगला भाजून झालाय, तो पण काढून घेते। हे सर्वच मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं। अद्रक लसूणची पेस्ट अगोदर काढायची। मसाला ग्राइंड करून झालाय। तडक्याची तयारी करूया। सर्वात पहिले कढई ठेवली तापायला। त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलंय। तेल तुम्ही कमी जास्तही करू शकता। अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, चांगली फ्राय करून घ्यायची। यामध्ये मी 2 चम्मच लाल तिखट टाकलं, 1 चम्मच मॅगी मसाला टाकला आणि 1 चम्मच मीठ टाकलंय आणि चांगलं मिक्स करून घेतलंय। 2 चम्मच तेल टाकून यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। मसाला हा कच्चा राहत नाही म्हणून। जे वाटण काढलं होतं ते पण ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि छान 2 मिनिटं परतू द्यायचं।
थोडीशी हळद. हळद नाही टाकली तरी चालते, पण मी टाकते थोडीशी. मसाला चांगला परतून झालाय, मसाल्याला चांगलं तेल सुटलंय म्हणून त्याच्यामध्ये हे येळवणीचं पाणी ॲड करायचं. आणि 5 मिनिटं होऊ द्यायचं असंच. कोथिंबीर ॲड करायची वरतून. आमटीला छान उकळी आली आहे. गॅस बंद करते. रस्सी पण बनवून रेडी झाली आहे. आता पीठ मळून घेऊया. इथं पीठ घेतलंय, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय आणि थोडीशी हळद टाकली आहे. आता पीठ भिजून घेते. पीठ मळून घेतलंय, जरा घट्ट सरस घेतलंय. झाकण ठेवून हे 5 मिनिटं असंच मुरू द्यायचं. तोपर्यंत कुरडया पापड तळून घेऊया. पीठ मुरेपर्यंत. तेल गरम झालंय. पापडची रेसिपी पण टाकलेली आहे मी सविस्तर. पापड तळून झाले, आता कुरडया तळून घेऊया. हे तांदूळाच्या पिठाचं तांदूळ भिजू घालून कुरडया केलेल्या आहे. बघू शकता तुम्ही किती छान फुलले आहेत. रेसिपी टाकली नाही अजून, टाकायची आहे. टाकल्यानंतर नक्की बघा. तांदूळाचे पापड पण बघा किती छान फुलले. कुरडया पापड पण काढून झालेत. आता रस बनवून घेऊया. इथे रस बनवून घेऊया. आंबे पिळून घेतले, यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं. मिठामुळे छान टेस्ट लागते. साखर टाकायची. मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. मिक्सरला रस ग्राइंड करून घेतलाय. पकोडे बनवण्यासाठी कांदा कट करून घेते. बेसन पीठ भिजवण्यासाठी साहित्य बघा. 4 ते 5 हिरवी मिरची घेतली कट करून. थोडंसं कोथिंबीर घेतलाय. कांदा घेतलाय मोठा कट करून लांबडच. आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी हे बेसन पीठ घेतलंय. चवीपुरतं मीठ घालायचं. थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आणि पीठ मळून भिजून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं याचं असं. मी जास्त पीठ ॲड नाही करत. कढई ठेवली तापायला. त्याच्यामध्ये पहिले पापड आणि तळल्यामुळे हे तेल असं दिसतंय. तर पकोडे करून घेते. तेल गरम झालंय. पकोडे बनवून घ्यायचे. तुमच्याकडं पण अक्षय तृतीयेला असं स्वयंपाक करतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे. पकोड्यांना असा कलर आल्यानंतर समजायचं पकोडे चांगले फ्राय झालेत, तळले गेले चांगले आतपर्यंत. पकोडे बनवून रेडी झाले. आता पुरणपोळी बनवूया. पुरणपोळी लाटून घेतली आहे. एकसारखी बनवली आहे, फुटली पण नाही आहे. तूप लावून घ्यायचं चांगलं.
पुरणपोळीचा स्वयंपाक सर्व रेडी झाला आहे. पुरणपोळ्या सर्व बनवून घेतले. व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून काही दाखवले नाही. ही रस्सी बनवली आहे, शेवयाचा भात बनवला आहे, इथं पकोडे बनवून घेतले, इथं करंज्या बनवल्यात, उडीद पापड, हे सर्वच. इथं रस बनवला आहे. तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.